सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व डीजे वाद्यवाचक सगळेजण इथं हजर आहेत। तर मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आगमन झालेलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री गिरीश आपली जी तरुण पिढी आहे कुठेतरी भरकटत चालली आहे। रोज कुठेतरी त्या स्मार्टफोनचा वापर करून थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल। दोन्ही पीआय तसे पाहिले तर जुने आहेत, तसे पाहिले तर नवीन आहेत। तिघे जण एकदा होते पहिले पूर्वी काळी, आता पुन्हा बऱ्याच वर्षांनी आले। आता परिस्थिती बदललेली आहे, पण मी आपल्याला विनंती करेल की आपण सगळ्यांनी एकदा सगळ्या मंडळांना व्हिजिट केला, कारण बरेचदा काय होतं मिरवणुकीमध्ये आपण सगळे नवीन आहात। मिरवणुकीमध्ये विषय चिल्लर असते, तुम्ही तिथं हजर असते पण तुम्हाला माहित नसते नेमकं कोणाला सांगायचं की कंट्रोल। तुम्ही जर दरवर्षीप्रमाणे ही शांतता कमिटी आज पार पडली आणि या शांतता कमिटीमध्ये दरवर्षीप्रमाणे हा उत्सव आनंदात उत्साहात साजरा झाला पाहिजे या अनुषंगाने सर्व मंडळांनी सूचना दिलेल्या आहेत। प्रशासनाने सुद्धा त्यांना कायद्याचं पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि जो कोणी कायद्याचं पालन करणार नाही त्याच्यावर कडक कारवाई ही करण्यात येईल। समाजकंटकांकडनं काही घटना घडत असतील, काही इल्लीगल गोष्टी डोळ्यासमोर येत असतील तर सगळ्या जागरूक नागरिकांनी ही माहिती पोलीस विभागांपर्यंत, जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्या माध्यमातून गाव शांत ठेवता येईल आणि कोणत्याही प्रकारचं भावना दुखेल असं स्टेटस, असे रील्स कोणी बनवू नये। असे जर बनवण्यात आले त्यांच्यावरही कारवाई होईल या दृष्टीनेही चर्चा झाल्या आणि येणाऱ्या उत्सवात सर्व खामगावकरांनी हा उत्सव शांततेत आनंदात पार पाडावा या दृष्टीने चर्चा झाली।